नमस्कार मंडळींनो, शिवा मालिकेच्या भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता बाईकवर दबंग स्टाईलने आशू आता शिवाला पाठीमागे बसून वडाच्या झाडाला दोरा बांधून फेऱ्या मारत असतो। दिव्या, कीर्ती सगळेजण आता तो नजारा बघत असतात। आता सीताई खुनशी नजरेने दिव्याकडे बघते आणि म्हणते की ऐकलं का दिव्या, याला म्हणतात आदर्श सून। दिव्याचा आता मोठा तडफडाट होतो। दिव्या रागाने नाकाच्या शेंड्याकडे बघत आता दिव्या ही जळफळाट होऊन आता काय करावे आणि काय नाही दिव्याला अजिबात सुचत नसते। आता दिव्या रागाने चंदनकडे बघते। चंदन हसत असतो तेव्हा दिव्या म्हणते की चंदन, तू माझ्यासाठी काहीच करत नाहीस। तेव्हा आता चंदन म्हणतो की म्हणजे, आणि तेवढ्यात आता चंदन म्हणतो 1 मिनिट दिव्या, मगाशी तू काय म्हटली की माझ्या नवऱ्याने कसं जरी मला वागवले तरीसुद्धा मी आली वडाची पूजा करायला, आणि त्यावेळेस मला वाटलं की तुला तुझ्या चुकांची जाणीव होतीये आणि तू काही सुधरत नाहीये दिव्या आणि सुधारणारही नाही। मी चाललोय दिव्या, बाय असे करत आता चंदन तेथून निघून जातो। आणि तेवढ्यात आता सीताई पुन्हा आता दिव्याकडे बघते आणि म्हणते की शिवा कधीच हार मानत नाही। उर्मिला म्हणते बरोबर आहे, आणि त्यांचं एकमेकांवरती किती प्रेम आहे हे देखील दिव्या तुला दिसत असेल। आणि दिव्याचा आता मोठा इन्सल्ट झालेला असतो। आणि इकडे त्याच वेळेस आता शिवा पूजेसाठी कशी आली हे शिवाला आठवतं। ज्यावेळेस आपण बेडरूममध्ये एकटं बसलेलो असतो त्यावेळेस आता आशू तिथे येतो आणि शिवाला म्हणतो की शिवा, तू पूजा नाही केलीस का? आता बारीक चेहरा करून शिवा म्हणते की आशू, मला ना सगळ्या बायकांसोबत बाहेर जाऊन पूजा करायची। आशू म्हणतो ठीक आहे, एका अटीवर। तर शिवा म्हणते कोणती? आशू म्हणतो मी सुद्धा तुझ्यासोबत पूजेला येणार। तर शिवा म्हणते की अरे आशू, असं काय करतोयस? आशू म्हणतो की तू माझ्यासाठी सगळं काही करतेस आणि मग मी काहीच नाही करणार का? तर शिवा म्हणते की आशू, पण हे सगळं तू कसं करणार आहेस? आणि त्यानंतर आशू आता विचार करतो आणि पुन्हा आता आशू पटकन शिवासमोर येतो आणि शिवाला उचलून घेतो। त्यानंतर शिवा खूप खुश होते आणि शिवा म्हणते की आशू, एक उपाय आहे। तर आता आशू म्हणतो कोणता? तर पटकन शिवा आशूचा किस घेते आणि आशू आता शिवाला उचलून आता बाईककडे घेऊन जातो। आणि ज्यावेळेस वडाला फेऱ्या मारत आशू आणि शिवा बाईकवरून आता फेऱ्या मारत असतात त्याच वेळेस आता शिवाला हे सगळं आठवतं आणि आशूने आपल्याला कसे इकडे आणले हे सगळं शिवाला आठवून शिवा आता वडाच्या दाराला दोरा बांधत असते। आणि त्यानंतर आता दिव्याचा खूप जळफळाट झालेला असतो। रागाने इकडे तिकडे बघत आता दिव्या सरळ तेथून निघून जाते। इकडे आता बाईकवरून हळूच उर्मिला आणि सीताई शिवाला उतरवतात आणि पटकन आता दोघीही वडाच्या झाडासमोर शिवाला आणतात आणि हळदी कुंकवाचे ताट आता सीताई ही शिवाकडे देते आणि मोठ्या प्रेमाने आशूसाठी शिवानी आता वडाच्या झाडाची पूजा करून खरंच आता शिवा ही आशूसाठी सावित्री झालेली असते। आणि त्यानंतर आता शिवाने पूजा केल्यानंतर सगळेजण वडाच्या झाडाला हात जोडतात आणि सीताई म्हणते की शिवा, पण हे तू कसं काय केलं? तेव्हा आता आशू म्हणतो की आई, शिवाला ना पूजा करायची इथे येऊन खूप हौस होती। तेव्हा आता घडलेली हकीकत आता शिवा आणि आशू दोघेही सीताईला सांगतात। शिवा म्हणते की मला त्रास झाला असता तरी चाललं असतं, पण मला ना तिथे पूजा करायची ते सगळं खूप अवघड वाटत होतं। आणि लगेच आता आशूकडे बघा शिवा म्हणते की पण ही सगळी आयडिया या साहेबांचीच आहे बरं का? उर्मिला म्हणते अरे वा, 1 नंबर। सीताई उर्मिला खूप खुश होतात। तर शेजारील त्या बायका ते ऐकतात आणि एक बायको म्हणते की असला नवरा असला ना तर मग काय घाबरायचं। आणि पटकन शिवा आणि सगळेजण पुन्हा एकदा वडाच्या झाडाच्या पाया पडतात आणि सगळेजण आता तिथून निघालेले असतात। खऱ्या अर्थाने शिवाची वटसावित्री पौर्णिमा आशूने साजरी करून दिलेली असते। आणि इकडे आता सगळेजण घरी येतात। सगळेजण घरी आल्यानंतर इकडे मात्र कीर्तीचा सुद्धा जळफळाट झालेला असतो। सगळेजण सोफ्यावर बसलेले असतात। उर्मिला म्हणते की पण हे सगळं खूप भारी झालं बरं का? संपदा म्हणते की एकदम ते सिरियलमध्ये नाही का होत, एकदम सेम टू सेम झालं। उर्मिला म्हणते हो, सिरियलमध्ये नाही का बायकोचा पाय मुरगळतो त्यानंतर नवरा ना बायकोला उचलून घेतो, अगदी तसंच। संपदा म्हणते की नाही आई, त्यापेक्षा एकदम स्मार्ट झालंय। तर आता कीर्ती खूप जळत असते। संपदा म्हणते की ते दोघे डायरेक्ट गाडीवर बसून आले आणि डायरेक्ट गाडीवरूनच वडाच्या झाडाला दोरा बांधला। किती किती स्पेशल आहे नाही का हे? देव म्हणतो की 7 जन्म काय 17 जन्म हे दोघे एकत्र राहायला हवे असा देवाने यांना आशीर्वाद दिला असेल असे संपदा बोलते। ते ऐकून सीताई उर्मिला खूप खुश होतात।
भाऊही आता हसू लागतात आणि म्हणतात की खरंच आशू तू खरंच देसाईंचा शोभलाच बरं का. सीताई म्हणते की मग आशू कुणाचा आहे? माझा आहे माझा. भाऊ म्हणतात हो का? तर सीताई म्हणते हो. तुम्हाला कधी हे असलं सुचलं का? तर आता भाऊ म्हणतात की पण त्याची हुशारी तर माझ्यावरच गेली. कीर्ती आता डोक्याला हात लावते आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते की तुम्ही माझ्यासाठी कधी वडाच्या झाडापर्यंत तरी आलात का? भाऊ म्हणतात की आशू आता तूच याचा निकाल लाव. तर आशू म्हणतो मी? तर सीताई म्हणते की अर्थातच आशू माझा मुलगा आहे. तेव्हा आता सीताई म्हणते की बरोबर ना आशू, माझ्याच बाजूने आहेस ना तू? तर आता आशू म्हणतो मी काय सांगू, तुमचं तुम्ही बघा ना. तर आता भाऊ म्हणतात की आशू हे बघ, लग्नानंतर माझं जे झालं ना ते सुद्धा तुझंच होणार. आणि तेवढ्यात उर्मिला आता शिवासाठी जेवण घेऊन येते. तर शिवा म्हणते की आपण सगळे बरोबरच जेवूयात ना. सीताई म्हणते नाही शिवा, तुला गोळ्या घ्यायच्यात ना, तू कर बरं जेवण. आणि तेवढ्यात आता शिवा आशूला म्हणते की तुम्हीसुद्धा बसा ना. तर आशू म्हणतो की मी जेवण. तेवढ्यात आता लगेच संपदा म्हणते की दिवसभर तुम्ही एकमेकांसोबत एवढे रोमॅन्टिक वागलात, तेव्हा आता थोडं एकमेकांना भरवा ना. उर्मिला म्हणते बरोबर आहे, चल आशू तू शिवाला भरव. तर शिवा लाजते. हसतच उर्मिला म्हणते की अगं शिवा तू कशाला लाजतेस? उर्मिला म्हणते की किती महिने झाले तुमच्या लग्नाला तरी अजून तू लाजतेस का? का रे बरोबर ना आशू? तर आशू म्हणतो मला नाही माहिती काकू. आणि त्यानंतर प्रेमाने आशू आता शिवाला भरवतो. तर शिवा ही सुद्धा आशूला प्रेमाने घास भरवते. सगळेजण आता ते बघत असतात आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शिवा आशूची आता माफी मागते आणि आशूचे आभार मानते. आशू म्हणतो का गं शिवा? तर शिवा म्हणते की आज आशू तू माझ्यासाठी जे काही केलं आहे ना ते मी कधीच नाही विसरू शकत. तर आशू म्हणतो की हे तर मी तुझ्यासाठी करणारच होतो शिवा. आणि त्यानंतर आता शिवा सगळ्यांकडे बघत म्हणते की तुम्ही सगळेजण माझ्यासाठी एवढे करतायत ना, त्यासाठी मी पुन्हा मला एक गोष्ट सांगायची. तर आशू म्हणतो काय? शिवा म्हणते की मी शिक्षण घ्यायला तयार आहे. ते ऐकतात सगळ्यांना खूप आनंद होतो आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आता आशू म्हणतो की 1 मिनटं थांबा. आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो की 1 मिनटं थांबा. आणि आशू बाहेर शिट्टी मारतो. तेवढ्यात पाना गँग तिथे येतात आणि लगेच आता शिवा म्हणते की हे काय तुम्ही कसे काय? तर पाना गँग म्हणतात की थांबा आम्ही तुला सांगतो शिवा. आणि लगेच आता टिप्पर म्हणतो आम्हीसुद्धा शिवा तुझ्यासोबत शिकायला येणार आहोत. तर शिवाला खूप आनंद होतो आणि पटकन शिवा आता पाना गँगला टाळी देते. आशू म्हणतो की शिवा मला माहिती होतं की हे तुझ्यासाठी किती अवघड जाईल, म्हणून मी सगळ्यांनासुद्धा शिकायला तयार केलंय. आणि लगेच उर्मिला म्हणते की आशू एकदम करेक्ट डिसिजन, एकदम मस्त केलंस तू आणि सगळ्यांना आनंद झालेला असतो. आणि आता शिवा ही पाना गँगसोबत शिकायला तयार झालेली असते. इकडे त्यानंतर आता डीलची फाईल घेऊन सगळ्या प्रोजेक्टचं प्रिपरेशन करून आशू आता त्याची बॅग घेऊन आता त्या पुन्हा कंपनीमध्ये आलेला असतो. आणि CEO सोबत आता आशूची मीटिंग असते. लगेच आता CEO समोर बसत आता आशू त्याची बॅग उघडतो, पण आशूच्या बॅगमध्ये आता ती फाईलच नसते. तर CEO म्हणतो की काय झालं आशू? तेव्हा आता आशू म्हणतो की मी जी प्रिपरेशन प्रोजेक्टची फाईल तयार केली ती फाईल सापडत नाही आहे. CEO म्हणतो की आशू तुझी नक्की तयारी झाली ना? तर आशू म्हणतो हो. तेव्हा आता लगेच CEO म्हणतात की काहीही करून आज ती फाईल आपल्याला सबमिट करायचीच आणि काहीही कर ती फाईल आशू पाहिजे. इकडे आता ती फाईल सुहासकडे आलेली असते आणि सुहासने ती फाईल आता जाळून टाकलेली असते. आणि त्यानंतर आता सुहास म्हणतो की आशू अशीच तुझी आता राख रांगोळी होईल. तर आता पुन्हा आशूला शिवा कशी त्या मॅटरमधून बाहेर काढते आणि शिवा आता आशूला ती फाईल कशी मिळवून देणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.